इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र. सोलापूर पाथर्डी. सोलापूर जिल्ह्यातील सराफा व्यापारावरील दरोडा प्रकरणातील संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर संशयित आरोपीने गोळीबार केला. ही घटना तालुक्यातील खरवंडी कासार येथे घडली. दरोडा प्रकरणातील संशयित आरोपी पावलस उर्फ मेहर कचरू गायकवाड हा साथीदारांसह घटनास्थळावरून पसार झाला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील सराफ व्यापारी अभिनंदन काशीनाथ पोद्दार यांना अडवून त्यांच्याकडील सोने लुटल्या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संशयित गायकवाड हा खरवंडी येथे असल्याची माहिती सोलापूर पोलिसांना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आत्माराम शिंदे यांच्या नेतृत्वातील पथक पाथर्डीत गेले झाले. पाथर्डीचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या समन्वयाने खरवंडी बीटचे पोलीस कॉन्स्टेबल आसाराम बटुळे व होमगार्ड मिठ्ठू खेडकर यांची मदत घेऊन आरोपीचा खरवंडी परिसरात शोध सुरू होता. गायकवाड हा गुरुवारी रात्री आपल्या घरासमोर काही साथीदारांसह पाईपलाईनचे काम करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शरण येण्याचे आवाहन केले. मात्र गायकवाड याने पोलीस पथकाला न जुमानता गोळीबार केला. एक गोळी बटोळे यांच्या जवळून गेली. यानंतर पोलिसांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. अंधाराचा फायदा घेऊन त्याने घरासमोर उभ्या असलेल्या कारमधून साथीदारांसह बीडच्या दिशेने पलायन केले. घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मुका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू, पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पावलस उर्फ मेहर कचरू गायकवाड व त्याच्या 2 ते 3 अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सोलापूर व अहिल्यानगर पोलिसांनी संयुक्त मोहीम सुरू केली आहे.